students, welcome once again. So welcome to the next foundation lecture of physics. So आपण गेल्या काही दिवसांमध्ये गेल्या काही लेक्चर्समध्ये फोर्स आणि प्रेशरचा स्टडी करतोय. ठीक आहे. मग काही गोष्टी तुम्हाला समजत असतील, काही गोष्टी समजत नसतील, कारण बराचसा स्टडी हा ॲडव्हान्स लेवलचा आहे आणि तुम्हाला या लेवलला तो समजणं थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकतं. त्यामुळे मग काही इम्पॉर्टंट टर्म्स आहेत त्या मी थोड्याशा पुन्हा एकदा आजच्या लेक्चरमध्ये रिवाईज करतोय. थोडंसं पुन्हा एकदा तुम्हाला तो फोर्स आणि प्रेशरचा अर्थ सांगायचा प्रयत्न करतोय. आता बेसिक डेफिनेशन सोप्या होत्या. फोर्स काय होता, पुश पुल होतं, प्रेशर काय होतं, फोर्स अपॉन एरिया होतं, त्याचे युनिट्स, त्याचं मेजरमेंट, हे थोडंसं इझी आहे. बट काही याच्यामधले पॉईंट्स आहेत ते थोडेसे डिफिकल्ट जाऊ शकतात. त्याचा रेफरन्स तुम्हाला लवकर येणार नाही कदाचित, त्यामुळे मी पुन्हा एकदा तो रिवाईज करायचा ट्राय करतोय. ओके. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण दोन पॉईंट्स बघूया. एक पॉईंट बघूया आर्किमिडीज प्रिन्सिपल आणि दुसरा फ्लोटेशन. दोन्ही एकमेकांशी रिलेटेड आहेत. सो थोडंसं प्रॅक्टिकली सांगतो तुम्हाला मी, म्हणजे तुम्हाला अजून लक्षात येईल की नक्की हे काय आहे. बऱ्याच मुलांच्या शंका होत्या, बऱ्याच मुलांच्या मनात कन्फ्युजन होतं की हे थोडंसं समजत नाही आहे, रिवाईज करावं. सो त्या दृष्टीने मी हे लेक्चर ॲक्च्युली घेतो, नाहीतर आपला टॉपिक तसा संपलेला आहे. आपण फ्रिक्शन स्टार्ट करणार होतो. बट आजचं लेक्चर हे थोडंसं आपण फोर्स आणि प्रेशरमधल्या आर्किमिडीज आणि फ्लोटेशन ह्या दोन पॉईंट्सवरती देऊया. सो एकदम सिम्पल आणि एकदम सोपं करून सांगतो. व्यवस्थित लक्ष द्या, डेफिनेटली तुम्हाला समजणार. दिस इज माय गॅरंटी. ओके. लेक्चर झाल्यानंतर तुम्ही मला सांगू शकता. चला. सो आर्किमिडीज प्रिन्सिपल काय आहे, आता ॲक्च्युअल प्रिन्सिपल काय आहे वगैरे वगैरे, फिजिक्स काय आहे ते थोडंसं बाजूला ठेवूया. आपण प्रॅक्टिकली विचार करूया. आपल्याला समजतं की हां, हे असं झालं तर असं होतं, तसं झालं तर तसं होतं, हे आपल्याला माहीत आहे. तेवढे आपण शहाणे आहोत, बरोबर ना. की एखादा बॉल असेल, तो जर असा वरून टाकला तर तो खाली जातो, हे आपल्याला माहीत आहे. तो का जातो वगैरे हे आपण लक्षातच ठेवायची काय गरज नाही आता बघायला. आपल्याला फक्त काय माहीत आहे, बॉल जर आपण एखादा रिलीज केला तर तो खाली जातो, एवढं तरी समजते आपल्याला. म्हणजे आपला आन्सर काय की येस, वेन बॉल फॉल फ्रॉम ए पर्टिक्युलर हाईट इट अप्रोचेस टू द ग्राउंड, इट अप्रोचेस टू द अर्थ सरफेस. सिम्पल, हे आपल्याला माहीत आहे. ओके. सो मी तुम्हाला समजा क्वेश्चन केला की मी एक बॉल असा पकडला ना, आता मी तो बॉल सोडणार आहे, तर तो बॉल कुठे जाईल, हा असा मी क्वेश्चन केला तर तुमचा आन्सर ऑब्व्हियसली असेल की सर तो बॉल खाली जाईल. हे आपलं प्रॅक्टिकली आन्सर झालं. मग त्याचा रिझन आहे की मग ते न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन किंवा अर्थमधली जी अर्थ सेंटर आहे तो त्या बॉलला खाली ओढून घेतोय, ग्रॅव्हिटी आहे, फोर्स आहे वगैरे वगैरे नंतर. बट तुम्हाला ते फिजिक्स शिकायच्या आधीच कळलं ना की प्रॅक्टिकली जर बॉल मी सोडला तर तो खाली जातोय. सो अशा फिजिक्समध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की त्या तुम्हाला टेक्निकली कळायच्या आधी समजून जातात. सिम्पल ना. लक्षात येतं. आकाशामध्ये रेनबो तयार होतो, आपल्याला माहिती आहे प्रॅक्टिकली. हां, पावसाळ्यामध्ये रेनबो तयार होतो, थोडंसं पाऊस आणि सूर्याची किरणं काहीतरी मिक्स होतात आणि रेनबो तयार होतो, हे प्रॅक्टिकली आपल्याला माहीत आहे. मग नंतर त्याचं फिजिक्स शिकू शकतो. फिजिक्स शिकल्यानंतर सुद्धा आपल्याला लक्षात येतेच की पावसाळ्यामध्ये पाऊस आहे, थोडीशी सूर्याची किरणं आली की ते मिक्स झाले की रेनबो तयार होतो, हे तुम्हाला नंतर फिजिक्स कळतेच. बट त्याच्या आधीसुद्धा तुम्हाला प्रॅक्टिकली गोष्टी समजतात की यस, हे असं असं होतं आहे. सो तशा टाईपमध्येच हे आपण आधी समजून घेऊया की नक्की काय आहे हे. ठीक आहे. एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. बघा, एक सिम्पल आपण असं एक भांडं घेऊया, वेसल कन्सिडर करूया. याच्यामध्ये पाणी आहे असं आपण एक जनरल कंडिशन घेऊया. ॲक्च्युली हा 12th मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड म्हणून टॉपिक आहे. तिथंसुद्धा आपल्या मुलांना 11वी-12वी सायन्सच्या मुलांना तिथं शिकवलं जातं. बट फाउंडेशनमध्ये तुम्हाला हे आत्ता आहे, खूप ॲडव्हान्स लेवलमध्ये तुम्हाला शिकायला मिळतं. सो हे सपोज वॉटर आहे. लेट अस कन्सिडर दिस इज वॉटर. बघा, मी जेवढं सांगतोय तेवढं तरी ॲटलिस्ट कळतंय का. बघा, ह्या वॉटरला टेक्निकल लँग्वेजमध्ये फ्लुइडसुद्धा म्हटलं जातं. फ्लुइड. तर वॉटर म्हणजेच काय, एक प्रकारचं फ्लुइड आहे. फ्लुइडचा अर्थ काय असतं की एक असं मॅटर, एक असा सबस्टन्स की तो फ्लो होऊ शकतो. सॉलिडला फ्लुइड म्हणायचं नाही, वॉटरला आणि एअरला पण फ्लुइड म्हणूया, का तर दे कॅन फ्लो. सो द मॅटर, पर्टिक्युलर मॅटर विच कॅन फ्लो इज कॉल्ड ॲज फ्लुइड. सो वॉटर इज वन टाईप ऑफ फ्लुइड. एनी लिक्विड इज वन टाईप ऑफ फ्लुइड. वॉटर, ऑइल, कुठलंही घ्या किंवा एअर घ्या, इट इज ऑल्सो फ्लुइड. सो वॉटर एक फ्लुइड आहे आणि ते वॉटर आपण एका कंटेनरमध्ये घेतलं. सिम्पल, एवढं कळतंय सगळ्यांना. पुढं एक आपण दगड घेऊया. दगड लाईक वन ऑब्जेक्ट घ्या. ऑब्जेक्ट, दगड म्हणजे ऑब्जेक्ट, हेवी ऑब्जेक्ट आहे. हां, एक आपण काय घेतला आता, ऑब्जेक्ट घेतला. ठीक आहे. आणि हा ऑब्जेक्ट आता आपण त्या पाण्यामध्ये सोडणार आहे. आता सध्या ऑब्जेक्ट समजा वरती हवेमध्ये आहे.
आपण त्या पाण्यामध्ये तो सोडलेला नाही असं आपण इमॅजिन करू. आता दिसतोय तसा, बट तो वरती आहे असं आपण म्हणूया. आपल्याला एवढं तर माहिती आहे की जोपर्यंत तो हवेमध्ये आहे तोपर्यंत आपल्याला तो जड वाटतोय, त्याचं काय असेल ते मास आपल्याला जे आहे ते वाटतंय. बट जेव्हा तो पाण्यामध्ये जातो तेव्हा त्याचं मास हलकं वाटतंय. सिंपल, हे या प्रिन्सिपलमध्ये आहे. मग आता आपण कंडिशन करूया की तो वरती आहे, बरोबर. मग मी उगाचच ही डायग्राम ड्रॉ केली. तो वरती आहे ना, समजा तो दगड इथं आहे. येस, गेटिंग माय पॉइंट. दिस इज द ऑब्जेक्ट. आता सध्या ऑब्जेक्ट इथं वरती आहे आणि हा वरती आपण कुठेतरी याला सपोज एक वजन काटा वगैरे जोडलेला असं म्हणूया, त्याचं वजन मोजण्यासाठी किंवा फोर्स मोजण्यासाठी. तर मी इमॅजिन करतो की हा जो फोर्स आहे तो सपोज 100 न्यूटन इतका आहे. कधी? हवेमध्ये असताना. लाईक वेन ऑब्जेक्ट इज इन एअर इट्स अ फोर्स इज 100 न्यूटन. किंवा आपण मास म्हणूया, त्याचं 5 किलो मास आहे, 5 kg मास आहे. केजीवरून आपण केजी वेट पण करू शकतो, ते न्यूटनमध्ये सुद्धा घेऊ शकतो आपण. 9.8 मल्टिप्लाय केलं की असं काही नाही की ते मासच कन्सिडर करायला पाहिजे. आपण वेट म्हणूया, वेट पण एक प्रकारचा फोर्स आहे ना. मग वेट कशात मेजर होणार आहे? मास इंटू ग्रॅव्हिटी, न्यूटनमध्ये मेजर होणार आहे. सो त्याच्यावरती फोर्स आहे असं म्हटलं तरी चालेल. पण हा फोर्स कुठला आहे? हवेमधला आहे, म्हणून याला आपण वेट इन एअर म्हटलं तरी पण चालेल. इमॅजिन होतंय? डेफिनेटली कळायलाच पाहिजे. सो या ऑब्जेक्टवरती वेट किती आहे आता? 100 न्यूटन आहे. सिंपल कंडिशन. आता काय करूया, हा ऑब्जेक्ट आपण पाण्यामध्ये सोडूया. मग आपण पाण्यामध्ये सोडला की तो वजन काट्याला जोडला किंवा आपल्या हातामध्ये आहे तर आपल्याला थोडंसं तो लूज हलका फील होतोय. सिंपल. आता काय करूया मग, पुन्हा तेच वेसल, तेच साईज, सगळं तेच, वॉटर वगैरे सगळं तेच. आता फक्त हा जो दगड आहे किंवा हा जो ऑब्जेक्ट म्हणलं, तो ऑब्जेक्ट असा पाण्यामध्ये सोडूया आपण. आणि हा इथं मग वरती वजन काट्याला वगैरे जोडलेला आहे. इथं ऑब्जेक्ट कुठं आहे? हवेमध्ये आहे, तेव्हा त्याचं वेट किती आहे? सपोज 100 न्यूटन आहे. बट आता तो पाण्यामध्ये सोडल्यानंतर आपल्याला थोडासा तो हलका वाटतोय. का हलका वाटतोय? त्याचं वजन कमी झालं की काय? बट ॲक्च्युली काय झालं बघा, जेव्हा तो ऑब्जेक्ट पाण्यामध्ये आला तेव्हा त्या पाण्यानं त्या ऑब्जेक्टला अपोजिशन केलं खालून. जेव्हा तो ऑब्जेक्ट वरून खाली आला तेव्हा त्या पाण्यानं त्याला अपोजिशन केलं. कुठल्या पाण्यानं? तो जो ऑब्जेक्ट आहे जेवढ्या पाण्याशी संपर्कात येणार आहे त्या पाण्यानं. त्याला अपथ्रस्ट म्हटलं जातं, बियॉन्ड फोर्स म्हटलं जातं. बियॉन्ड फोर्स, तो खालून जो येणार आहे ना तो बियॉन्ड फोर्स आहे. मग त्याच्यामुळं काय होतं, तर हा ऑब्जेक्ट खाली आल्यामुळं मला सांगा ही पाण्याची लेवल वाढते ना, साहजिकच पाणी थोडंसं वर येणार आहे. मग आपण म्हणूया की ते पाणी इथनं बाहेर पडलं. बघा, कधी? ऑब्जेक्ट आल्यानंतर. मग ते पाणी इथं बाहेर पडलं, ते आपण एक छोट्याशा वेसलमध्ये घेऊया. सिंपल. मग आता आपण असं कन्सिडर करू की समजा 100 न्यूटन एअरमध्ये असताना त्याचं वेट होतं. आपण म्हणतो आता तो हलका वाटतोय. हलका वाटतोय म्हणजे तो सपोज आता आपल्याला 80 न्यूटन वाटायला लागला. 80 न्यूटन म्हणजे त्याचं फोर्स कमी झाला ना, वेट कमी झाला. 80 न्यूटन. मग 20 न्यूटन गेलो कुठं? तर ते जे 20 न्यूटन आहे ना, ते 20 न्यूटन एवढं पाणी त्या वेसलमधून बाहेर पडतं. म्हणजे इथं जे पाणी आहे ना ते किती राहतं? 20 न्यूटन. बघा, लक्षात आला का? मग तो 20 न्यूटन जो आहे ना तो खालून फोर्स करतोय त्याला. तो जो 20 न्यूटन आहे ना जो आहे त्याला खालून त्या दगडाला अपोज करतोय, त्या ऑब्जेक्टला अपोज करतोय, म्हणून त्याला अपथ्रस्ट असं म्हटलं जातं. अपथ्रस्ट फोर्स. कसला फोर्स म्हणायचा? अपथ्रस्ट. किंवा त्यालाच बियॉन्ड फोर्स सुद्धा म्हटलं जातं. कसला फोर्स आहे तो? अपथ्रस्ट फोर्स आहे किंवा बियॉन्ड फोर्स आहे. लक्षात आलं का सांगा? म्हणजे वरून येणारा फोर्स आपण असं म्हणूया हा 100 न्यूटन आहे, बरोबर. बट बियॉन्ड फोर्स काय आहे? 20 न्यूटन आहे. तो त्याला काय करतोय? अपोज करतोय. मग मला सांगा, वरून एखादी गोष्ट 100 असेल आणि खालून त्या 100ला 20 अपोज केलं तर रिमेनिंग किती आहे? 80 रिमेनिंग आहे. लक्षात आलं? मग ते 80 म्हणजे काय? त्याचं वेट तेवढा डिफरन्स झाला ना तयार. दुसरं एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल. वरून 100 लोक येत आहेत, वरून 100 लोक येत आहेत, खालून 20 लोक अपोज करतायत, म्हणजे भांडतायत खालून 20 लोक. तर त्या वरून 100 मधली 20 आणि खालून आलेली 20 दोघं भांडली आणि संपून गेली. सो राहिली किती लोक? 80.
80 राहिला का आकडा. सो अगदी तसा आहे. सो वरून फोर्स येतो 100, त्याला ते जे वॉटर आहे दॅट अपथ्रस्ट इज 20 अपोज करता येते खालून. मग ऑब्व्हियसली राहणार किती, 80 राहणार आहे. आणि ते 80 आपल्याला फील होतं जेव्हा तो ऑब्जेक्ट पाण्यामध्ये जातो तेव्हा. हे म्हणजे आर्किमिडीज प्रिन्सिपल आहे. मग आता हे थोडंसं इंग्लिशमध्ये, लँग्वेजमध्ये, टेक्निकलमध्ये कसं लिहायचं ते आपण बघू. हे प्रॅक्टिकली समजलं का बघा. मला काय सांगायचं होतं ते, वरून फोर्स आला, त्याला कोणीतरी अपोज केला. लक्षात येते. मग असंही असू शकतं बघा, वरून येणारा फोर्स आता इथं वरून येणारा फोर्स जास्त आहे, खालून वरती जाणारा कमी आहे. कधी कधी दोन्ही इक्वल असू शकतात. कधी कधी वरचा फोर्स कमी असू शकतो, खालचा फोर्स जास्त असू शकतो. कसंही असू शकतो. ते फ्लोटेशनमध्ये येतं. बट आत्ता तुम्हाला काय समजून घ्यायचं आहे, वरून एक फोर्स आला, त्या ऑब्जेक्ट आला म्हणजे फोर्स आला, त्याला खालून एकानं अपोजिशन केलं. मग त्या ऑब्जेक्टच्या साईज एवढ्याच फोर्सनं खालून अपोजिशन केलं. फक्त त्याची व्हॅल्यू कमी किंवा जास्त काही असेल. मग इथं ती किती आहे, वरून 100 खालून 20. सो राहिली किती 80. म्हणून ते आपल्याला 80 न्यूटन आहे की काय असं फील होतं. म्हणजे आपण हवेमध्ये असताना आपल्याला, मला माहिती आहे की माझं मास आहे ते 70 kg आहे, पण मी जेव्हा पाण्यामध्ये तरंगायला लागतो तेव्हा मला वाटतं की अरे माझं मास तर 50 kg वाटते मला. मग 20 kg कुठे गेलं. तर जेव्हा मी पाण्यामध्ये जाईन तेव्हा 20 kg लेवल वरती आली ना, किंवा ते पाणी बाहेर पडलं, तर ते तेवढंच बाहेर पडतं जेवढं मी पडलोय ना पाण्यामध्ये. मी जेवढं पाण्याला डिस्प्लेस केलं, डिस्टर्ब केलं, तेवढंच पाणी त्यातनं बाहेर पडतं. म्हणून माझं वेट काय झालं, 20 कमी झालं. लक्षात आलं का. सो हे एक प्रॅक्टिकली म्हणजे याला म्हणायचं आर्किमिडीज प्रिन्सिपल. आता हे थोडंसं मी तुम्हाला, तुमची जी स्टेटमेंट आहे ती काय बघा, की एखादी बॉडी व्हेन ए बॉडी इज इमर्स्ड इन पार्शियली ऑर फुल्ली, एक अर्धी किंवा सगळी जर पाण्यामध्ये बुडवली तर काय होतं की त्या बॉडीमुळं त्या लिक्विडमधली क्वांटिटी आहे ती बाहेर पडते. कुणामुळं, बायंड फोर्समुळं. आणि ती जी क्वांटिटी आहे तीच बायंड फोर्स असते. आणि ती किती असते, तर डिफरन्स असते. कशामधला डिफरन्स, ओरिजिनल फोर्स आणि जो फील झालेला फोर्स. मग ओरिजिनल फोर्स 100 आहे, फील झालेला फोर्स 80 आहे. दोघांमधला डिफरन्स म्हणजे बायंड फोर्स असतो. म्हणजे किती असणार आहे, 20 असणार आहे. लक्षात आलं. सो इट स्टेट्स दॅट वेन ए बॉडी इज इमर्स्ड, इथं लिहितो बघा मी प्रिन्सिपल लिहितो, वेन ए बॉडी इज इमर्स्ड म्हणजे पाण्यामध्ये बुडवली तर, इमर्स्ड पार्शली म्हणजे अर्धी बरं का, अर्धवट अवस्थेत, PARTLY, पार्टली म्हटलेलं आहे. ओके ठीक आहे, पार्टली म्हटलेलं आहे. पार्शली म्हटलं पण तरी पण चालतं. वेन ए बॉडी इज इमर्स्ड पार्टली ऑर फुल्ली इन ए लिक्विड, आणि ते लिक्विड म्हणजेच फ्लुइड असतं बरं का. एक बॉडी जर आपण इमर्स केली पार्टली किंवा फुल्ली लिक्विडमध्ये, इट लुजेस सम ऑफ इट्स वेट, इट लुजेस सम, त्याचं काहीतरी वेट लूज होणार आहे, सम ऑफ इट्स वेट, काहीतरी म्हणजे किती इथे. ओके, स्टेटमेंट काय आहे बघा, याची स्टेटमेंट थोडीशी मी टेक्निकली सांगतो. वेन ए बॉडी इज इमर्स्ड पार्टली ऑर फुल्ली इन ए लिक्विड, इट लुजेस सम ऑफ इट्स वेट. त्या बॉडीनं त्याचं काहीतरी वेट काय केलं, लूज केलं. मग किती वेट लूज केलं, तर ते बायंड फोर्स जेवढा असेल ना तेवढं लूज केलं म्हणायचं. लुजेस इट्स वेट. द लॉस इन वेट ऑफ बॉडी इन लिक्विड इज इक्वल टू, दिस लॉस इज इक्वल टू, असं लिहितो मी सरळ, दिस लॉस इज इक्वल टू, दिस लॉस इज इक्वल टू weight of the liquid displaced by weight of the liquid displaced by, म्हणजे ह्यातलं थोडं जेवढं तो आला तेवढं पाणी बाहेर पडलं ना. weight of the liquid displaced by, लिक्विड कोणी डिस्प्लेस केले, त्या बॉडीनं. weight of the liquid displaced by immersed body, weight of the liquid displaced by immersed part of body, म्हणजेच थोडक्यात बॉडी. बघा इंटरेस्टिंग आहे का, लक्षात आलं. सो काय मी सांगितलं याच्यामध्ये, सो एखादी बॉडी जर वरून खाली पाण्यामध्ये अर्धवट किंवा फुल्ली बुडाली तर ती बॉडी स्वतःचं वेट लूज करते. मग ते किती वेट लूज करते, तर जेवढं त्या बॉडीमुळं ते लिक्विड बाहेर पडलंय तेवढं वेट. मग बॉडी आली किती 100, बॉडीनं वेट लूज केलं किती 20, मग बॉडीचं वेट राहिलं किती 80 राहिलं.
मग ते 20 कशावरून, तर ते 20 बाहेर पडलंय ना, तो डिस्प्लेस्ड झालेला आहे, ते 20 जे आहे ते. सो तो बियॉन्ड फोर्स असतो किंवा त्याला अपथ्रस्ट म्हटलं जातं. ओके, सो या केसमध्ये अपथ्रस्ट फोर्स आपण 20 न्यूटन असं म्हणू शकतो. आता अजून एक यातली महत्त्वाची गोष्ट, ही बॉडी आहे, ह्या बॉडीला काहीतरी मास आहे आपण एम म्हणूया आपण, आणि ह्या बॉडीची काहीतरी डेन्सिटी आहे रो म्हणूया आपण, रो. हे माहिती आहे सिंपल सगळ्यांना, कुठल्याही पार्टिकलला डेन्सिटी असू शकते, मास व्हॉल्यूमवरून आपण काढतो. तसं समजा ही बॉडीचं मास किती आहे, यम आहे, आणि ह्या बॉडीची डेन्सिटी किती आहे, रो आहे. तर मला सांगा या बॉडीचं जे वेट आहे ते वेट किती असणार आहे, इथं लिहितो बघा मी, वेट ऑफ बॉडी किती, एम जे असतं ना, मास इंटू ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन म्हणजे काय, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो बॉडीचं मास इंटू ग्रॅव्हिटी घ्यावी लागेल. सो हे त्या बॉडीचं मास वेट झालं. बट तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे का, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. सो व्हॉट इज मास, मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. सो डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम आणि इंटू हे जी. सो दिस इज व्हॉट, दिस इज नथिंग बट वेट ऑफ बॉडी इन एअर म्हटला तरीही चालेल. हे त्या बॉडीचं काय झालं, वेट झालं, वेट. सो हाऊ मच वेट, तर एवढं वेट. रो म्हणजे काय, त्या बॉडीची डेन्सिटी, याची डेन्सिटी लक्षात ठेवा. व्ही म्हणजे काय, त्या बॉडीचं व्हॉल्यूम. आता ती बॉडी जर स्पेअर असेल तर व्हॉल्यूम किती, 4/3 πr³. ती बॉडी क्यूब असेल बॉडी, तर त्याचं व्हॉल्यूम किती, L³. लाईक डिपेंड आहे की बॉडी कुठली आहे, सिम्पल. सो त्या बॉडीचं व्हॉल्यूम. आणि जी म्हणजे काय, 9.8 किंवा 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो रो मीन्स डेन्सिटी ऑफ बॉडी. ओके, मी कसंही कुठेही लिहितोय. व्ही मीन्स व्हॉल्यूम ऑफ बॉडी. तुम्ही फक्त सिक्वेन्शियली मी जसं एक्सप्लेन केलेलं आहे व्हिडिओ बघत तसं ओरिजिनली सिक्वेन्शियली लिहा. आणि जी म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. गेटिंग माय पॉईंट. आता मला वाटते थोडंसं समजत असेल तुम्हाला. मी असं समजतोय की तुम्हाला सायन्समध्ये हे सगळं होत असेल, तुमच्या शाळेमध्ये किंवा काय चाललेलं आहे ते होत असेल असं मी समजलं. आणि मी ॲज पर सिलेबस गेलो फाउंडेशनच्या. बट काही हरकत नाही, मी इथून पुढं सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगायचं डेफिनेटली ट्राय करेन. तुम्ही नक्की लक्षात ठेवाल ह्या सगळ्या गोष्टी. ओके, सो काय सांगितलं मी, रो, व्ही आणि जी. रो म्हणजे डेन्सिटी ऑफ बॉडी, व्ही म्हणजे व्हॉल्यूम ऑफ बॉडी, आणि जी म्हणजे ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट आहे ते. आता ही बॉडी जेव्हा त्या पाण्यामध्ये पडते तेव्हा ह्या पाण्याचा हा जो भाग आहे ना, जो बाजूचा भाग आहे ना, त्या बॉडी एवढाच भाग, तर तो त्याला अपोज करतोय, बरोबर. मग बॉडी एवढा भाग म्हणजे थोडक्यात दिसायला बॉडीसारखाच दिसतोय. मग तो जो भाग आहे तो म्हणजे अपथ्रस्ट फोर्स आहे, तो खालून त्याला अपोजिशन करतोय. 20 न्यूटन आपल्या एक्झाम्पलमध्ये आला होता. मग त्याचं वेट किती घ्यायचं, त्याला म्हणायचं वेट ऑफ लिक्विड. बघा हे नीट लक्षात ठेवा, हे वेट ऑफ लिक्विड मी म्हटलंय खरं, बट सगळं लिक्विड कन्सिडर करत बसायचं नाही, तेवढंच गोल लिक्विड कन्सिडर करायचं. का तर बॉडी आपली गोल आहे ना, लाईक स्पियर. सो त्या स्पियरच्या बाजूला असलेलं लिक्विड अपोज करते ना त्या बॉडीला खालून, म्हणून त्याला वेट ऑफ लिक्विड म्हणलेलं. म्हणजे ॲक्च्युली वेट ऑफ लिक्विड म्हणजे लिक्विड कुठलं, तेवढंच बाजूचं गोल. ते बॉडी एवढंच असेल ना, अप्रॉक्सिमेट त्याची साईज तेवढीच असेल. मग त्याचं वेट किती असेल, पुन्हा त्याचं वेट पण मास इंटू ग्रॅव्हिटी असेल. बट एक फरक असेल की त्याचं मास वेगळं असेल. साहजिकच ना, बॉडी समजा दगड आहे असं आपण म्हटलं ना, लाईक स्टोन आहे बॉडी, तर बॉडीचं मास वेगळं असणार आहे. आणि तो बॉडी एवढा जो लिक्विड सरफेस आहे त्याचं मास काय बॉडी एवढा असेल का, नाही, काहीतरी वेगळं असेल ना. म्हणून मी या यमच्या जागेला फक्त इथं एम डॅश लिहिलं. सो हे खालून वरती जाणारा फोर्स आहे, ह्याला बियॉन्ड फोर्स म्हणतोय आपण. ओके, तर तो किती मिळाला, एम डॅश जी एवढा मिळाला. लक्षात येते का, अपथ्रस्ट फोर्स म्हटलं जातं किंवा बियॉन्ड फोर्स म्हटलं जातं. आता मग हा एम डॅश किती लिहायचा मग सांगा मला. जसं आपण मास म्हणजे डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम लिहितो, तशी डेन्सिटी व्हॉल्यूम आणि जी असं लिहूया. आता थोडासा फरक मी काय केला बघा, फक्त रो हा मराठीमध्ये न असतो ना, त्याला रो म्हणतात, डेन्सिटी ऑफ बॉडी, डेन्सिटी ऑफ मटेरियल. तर हा रो फक्त कशाने रिप्लेस झाला, सिग्माने रिप्लेस झाला, सिग्मानी. बघा लक्षात येते का, हा रो म्हणजे बॉडीची डेन्सिटी आणि सिग्मा म्हणजे कोणाची डेन्सिटी, त्या बॉडीसारखंच दिसणारं जे वॉटर लिक्विड आहे त्याची डेन्सिटी, म्हणजे थोडक्यात लिक्विडची डेन्सिटी. लक्षात आलं का. बाकी व्हॉल्यूम का सेम आहे, कारण बॉडी गोल आहे आणि ते जे लिक्विड आहे खालून अपोज करणार ते पण बॉडीसारखंच दिसते ना, गोलच दिसते.
तेवढ्याच शेपचं दिसतंय अप्रॉक्सिमेट. थोडाफार फरक पडू शकतो अगदी पॉईंटमध्ये, बट आपण बघूया की लांबनं बघितलं तर वाटतं ना जेवढी गोल बॉडी पाण्यात पडलेली आहे तेवढाच गोल त्याला खालून अपोज करतोय. सिम्पल. म्हणजे त्याचं व्हॉल्यूम कसं असेल, याच्या एवढंच असेल, म्हणून मी व्हीला आहे तसंच ठेवलं. आणि जी पण कसं असेल, सेम असेल, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो दिस इज द वेट ऑफ लिक्विड. म्हणजे कुठल्या लिक्विडचं वेट, तर त्या बॉडीच्या भोवती असलेल्या लिक्विडचं वेट. लक्षात आलं का बघा. त्याचं फक्त मास डेन्सिटी वेगळी असेल, बाकी व्हॉल्यूम तेच असेल, ग्रॅव्हिटी तेच असेल. सो दिस इज वेट ऑफ बॉडी अँड दिस इज वेट ऑफ लिक्विड. हे दोन फॉर्म्युले मी का सांगितले, कारण हे दोन फॉर्म्युले आपल्याला फ्लोटेशनमध्ये लागणार आहेत. लक्षात आलं का बघा. याच्यावरून अजून एक डेफिनेशन आहे तुम्हाला, रिलेटिव्ह डेन्सिटी. आता मी इथंच लिहितो, हे स्टेटमेंट तुमची झाली असेल असं समजतो. इथंच मी तुम्हाला रिलेटिव्ह डेन्सिटी सांगतो बघा. हे ऑलरेडी मी सांगितली होती डेफिनेशन. कशी ओळखायची बघा ती डेफिनेशन. बॉडीची फक्त लिहूया. रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ बॉडी लिहितो मी बघा. रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ बॉडी कशी ओळखायची डेफिनेशन बघा. डब्ल्यू एअर म्हणजे थोडक्यात काय, त्या बॉडीचं जे काही वेट आहे एअरमधलं त्याला काय म्हटलं आपण, डब्ल्यू एअर. आणि अपॉन खाली काय करायचं, बियॉन्ड फोर्स. म्हणजे थोडक्यात काय सांगतो तुम्हाला, डब्ल्यू एअर मायनस डब्ल्यू वॉटर. हा ॲक्च्युली याचा फॉर्म्युला आहे. कशाचा, रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ बॉडी. अशीच रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ लिक्विड सुद्धा असते. त्याच्यामध्ये डब्ल्यू एअर मायनस डब्ल्यू वॉटर असं म्हटलं जातं, लिक्विड म्हटलं जातं. आणि डब्ल्यू एअर ती राहू दे, ही डेफिनेशन महत्त्वाची लक्षात ठेवा, ती बघूया आपण. आधी ही डेफिनेशन समजून घ्या. रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ बॉडी काय लिहिलं मी, डब्ल्यू एअर अपॉन डब्ल्यू एअर मायनस डब्ल्यू वॉटर. आता आपल्या एक्झाम्पलमध्ये डब्ल्यू एअर कोण आहे सांगा, 100 आहे. आणि आपण डब्ल्यू एअर 100 मायनस डब्ल्यू वॉटर किती आहे, 80 आहे. डब्ल्यू वॉटर म्हणजे काय, त्या बॉडीचं पाण्यामध्ये गेल्यानंतरचं वेट. ते आपल्याला हलकं वाटतंय ना, म्हणजे किती झालं, 80 झालं ना ते आपल्या एक्झाम्पलनुसार. सो हा रेशो काय आला, 100/20 आला आहे बघा. बरोबर. म्हणजे थोडक्यात 100 कोण आहे, 100 वरून खाली येणारा फोर्स आहे, डिवायडेड बाय 20 कोण आहे, बियॉन्ड फोर्स आहे, खालून वरती जाणार. सो रेशो असा लक्षात राहू शकतो. समजतंय का बघा. सो रिलेटिव्ह डेन्सिटी कशी लिहिली कळलं. सो दिस इज नथिंग बट द रिलेटिव्ह डेन्सिटी. अशीच रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ लिक्विड पण आहे, डब्ल्यू एअर मायनस डब्ल्यू लिक्विड अपॉन डब्ल्यू एअर मायनस डब्ल्यू वॉटर. ती रिलेटिव्ह डेन्सिटी त्या लिक्विडची फाइंड आउट केली जाते, बट ही इम्पॉर्टंट डेन्सिटी आहे. लक्षात आलं. सो लिक्विडची रिलेटिव्ह डेन्सिटी बघा. रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ लिक्विड म्हणतो मी. सो डब्ल्यू एअर मायनस डब्ल्यू लिक्विड अपॉन डब्ल्यू एअर मायनस डब्ल्यू वॉटर. रेशो खालचा तेवढाच आहे, फक्त फरक कशामध्ये झाला, डब्ल्यू एअर मायनस डब्ल्यू लिक्विड आणि डब्ल्यू एअर मायनस डब्ल्यू वॉटर यांचा रेशो घेतला. याला म्हणायचं रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ लिक्विड. बट रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ बॉडीचा पॉईंट बघा, तो खूप महत्त्वाचा पॉईंट आहे आणि हा आर्किमेडीज प्रिन्सिपल